कारणात ताम्रपाणिना उत्तरा भोजनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः करोदवर्तनार्थे चन्दनं समर्पयामि श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः वरिणे इथे आणि या दोन फ्लावर पाणी जोडा श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः मुखभागार्थे पूज्यवरदामूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे समर्पयामि फलार्थे बहुबीजफलं समर्पयामि श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः प्रदक्षिणार्थे नमस्कारं समर्पयामि श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः नमस्कारं समर्पयामि अन्यदाचरणनासि त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि एकदा ताम्रपाणिना अनेन वृद्धपूजनेन श्रीवरुणाद्यावाहिरोदाब्जन्मः हे पाणी टाकून द्यावं जरा श्रीवत्सभूषणं गोविंद गोकुळानंदं ब्रह्मादिभूषणं पुरावळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेले व महापुण्यकारकाचे व्रत आज मला सांगतो। या व्रताला सत्यनारायण असं म्हणतात। हे व्रत विधिपूर्वक केले असता व्रत करणारा मनुष्य या लोकी सर्व काळ सुख भोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदात जातो। भगवान विष्णूचे वाचन ऐकून नारद मुनी विष्णू म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फल काय, याचा विधी काय, हे व्रत पूर्वी कोणी केले होते हे सर्व विस्तार करून मला सांगा। त्याचप्रमाणे व्रत कोणत्या काळी करावे ते सांगा। हे नारदाचे वाचन ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोकांचा नाश करणारे असून धनधान्य यांची समृद्धी करणारे आहे। ते सौभाग्य व संतोष देणारे व सर्वकार्यात विजय करणारे आहे। हे व्रत भक्ती व श्रद्धाने युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी, दूध, शुद्ध तूप, साखर, गव्हाचा रवा यांचा केलेला प्रसाद 1.25 पावशेर, 1.25 शेर, 1.25 शेर इत्यादी प्रमाणे करून भक्तियुक्त अंतःकरणाने सत्यनारायणाला अर्पण करावा। गव्हाचा रवा न मिळेल तांदळाचा रवा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा। वरील सर्व वस्तू सभाप्रमाणे एकत्र करून त्यांचा केलेला प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बांधव मित्र यासह सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मण लक्ष द्यावी। नंतर बांधव व ब्राह्मण यासह भोजन करावे। नंतर भक्तीने प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर गायन व नृत्य करावे।